हॅलो एस्पिरंट्स, वेलकम टू ऑल. मी प्रतीक कुमार स्वागत करतो तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा एओनायसच्या युट्यूब प्लॅटफॉर्मवरती. आज इस्लामाबादमध्ये अतिशय एक महत्वाची मीटिंग त्या ठिकाणी पार पडत आहे. अर्थातच ही मीटिंग USA आणि इराण यांच्या संघर्षामधील पीस टॉक संबंधित आहे. अर्थातच सीज फायर निगोशिएशन त्या ठिकाणी आज आपल्याला पाहायला मिळणार आहे. इस्लामाबादमध्ये ही मीटिंग होत असल्यामुळे पाकिस्तान काही दिवसांपासून आपल्याला लाईमलाईट मध्ये दिसतो. याचं कारण म्हणजे अमेरिका आणि इराण हे युद्ध थांबवण्यासाठी पाकिस्तान समोर आलेला आहे. आणि पाकिस्तानच का, या अनुषंगाने आपण आजची ही चर्चा करणार आहोत. त्याची काय कारण आहेत हे आपण समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. बघा, विषय काय आहे की अमेरिका इराण संघर्ष थांबवण्यासाठी पाकिस्तानची निवड का करण्यात आली. अर्थातच ही निवड कुठल्या एखाद्या संस्थेने केलेली नसून ती त्यांच्यामधील एक म्युच्युअल अंडरस्टँडिंग आहे. आणि त्याच अनुषंगाने आपण बघणार आहोत व्हाय इज पाकिस्तान मीडिएटिंग बिटवीन USA अँड इराण. बघा, त्याची काही कारण आहेत. तर कारण नंबर 1 की दोन्ही बाजूंशी संवादाची भूमिका घेणारा किंवा संवादाची क्षमता असणारा देश म्हणून पाकिस्तान समोर आलेला आहे. अर्थातच बाकी देशांना ती जी ड्युअल कनेक्टिव्हिटी आहे त्या ठिकाणी दिसून येत नाही. त्यामध्ये पाकिस्तान हा आपल्याला वरती बघायला मिळतो. मग दोन्ही देशांशी जे संवादाची क्षमता आहे याचा अर्थ नेमका काय होतो. तर बघा की पाकिस्तानचे USA सोबत सुद्धा संबंध राहिलेले. हे संबंध काहीशे आर्थिक, काहीशे राजनीतिक सुद्धा आपल्याला दिसून येतात. आणि जर आपल्याला माहित असेल की IMF ही एक लोन देत असते आणि त्यासाठी अमेरिकेचा पाठपुरावा खूप आवश्यक असतो. आणि बऱ्याच वेळा पाकिस्तानला सुद्धा अमेरिकेने मदत केलेली आहे. सो हा एक संबंध त्या ठिकाणी आहे. आणि इराणशी पाकिस्तानचे शेजारी राष्ट्र म्हणून सुद्धा संबंध राहिलेले आहे. आणि सोबतच सांस्कृतिक संबंध सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतात. आणि म्हणून पाकिस्तान हा क्षमता असलेला एक देश त्या ठिकाणी दिसून येतो. कारण नंबर 2 काय आहे तर भौगोलिक महत्व, ज्याला आपण जिओ स्ट्रॅटेजिक लोकेशन म्हणतो. आपल्याला जर माहित असेल तर इराण आणि पाकिस्तान यांच्यामध्ये 900 किलोमीटरची, म्हणजे 900 किलोमीटर प्लस ही बॉर्डर शेअर झालेली आपल्याला त्या ठिकाणी दिसून येते. पाकिस्तानच्या दक्षिण पश्चिमेला आपल्याला तो देश, त्यांची जे बॉर्डर आहे ती शेअर झालेली आपल्याला त्या ठिकाणी दिसून येते. आणि हे एक भौगोलिक महत्व खूप महत्वाचं आहे, येते लक्षात. त्यानंतर काय आहे की यासोबतच पाकिस्तानने प्रॅक्टिकल अप्रोच सुद्धा ठेवलेला आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतो. कारण इराणमध्ये जर बॉम्बिंग होत असेल, इराण जर एखाद्या संघर्षामध्ये असेल आणि त्यामध्ये तेथील लोकांवर काय होतो, त्याचा प्रभाव आपल्याला दिसून येतो. आणि जे मग रिफ्युजीज असतात ते आजूबाजूच्या देशाने पळत सुटतात. आणि ती सुद्धा एक रेफ्युजीवाला जो कन्सर्न आहे तो सुद्धा पाकिस्तानच्या लक्षात आलेला आहे. आणि म्हणून पाकिस्तान त्या ठिकाणी समोर आलेला आपल्याला दिसून येतो. सोबतच इराण सोबत संबंध ठेवणे हे सुद्धा पाकिस्तानला खूप महत्वाचं आहे. कारण एकीकडे अफगाणिस्तान सोबत सुद्धा पाकिस्तानचा संघर्ष त्या ठिकाणी आहे आणि सोबतच भारत सुद्धा त्या ठिकाणी पाकिस्तानला झेपावणारा नाही आहे. म्हणून तो एक प्रॅक्टिकली अप्रोचनी त्या ठिकाणी पुढे आलेला आपल्याला काय दिसून येतो. बघा, या मॅप मध्ये तुम्हाला दिसून येईल, हा इथे इराण आहे, इथे पाकिस्तान आहे, येते लक्षामध्ये, आणि हा अफगाणिस्तान आहे. सो या दोन्ही फ्रंट वरून पाकिस्तानला त्यांच्याशी संघर्ष करणार हे परवडणार नाही. त्यामुळे हा जो काही भौगोलिक त्या अनुषंगाने जे आपल्याला म्हणता येईल तो सुद्धा खूप महत्वाचा आहे. कारण नंबर 3 काय आहे तर इस्लामिक देश म्हणून स्वीकार्यता. आपल्याला माहित आहे की इराण हा देश एक मुस्लिम राष्ट्र म्हणून आपण त्या ठिकाणी बघतो. पाकिस्तान सुद्धा मुस्लिम राष्ट्र आहे. आणि जे काही गल्फ कंट्रीज आहेत त्या सुद्धा इस्लामिक स्टेट म्हणून आपल्याला त्या ठिकाणी म्हणता येईल. सोबतच काय आहे अतिशय महत्वाचं की पाकिस्तानमध्ये जो 10 ते 15% जो मुस्लिम वर्ग आहे तो शिया मुस्लिम वर्ग आहे. आणि इराणमध्ये हा जो मेजॉरिटी जो वर्ग आहे तो सुद्धा शिया पॉप्युलेशन आहे. म्हणून ती जी एक काय म्हणता येईल आपल्याला रिलिजनची जी कनेक्टिव्हिटी आहे ते सुद्धा त्या ठिकाणी दिसून येतो. आणि त्यामुळे सुद्धा इराणनी पाकिस्तानला एंटरटेन त्या ठिकाणी केलेलं दिसून येतंय. हा जो ग्रीन मॅप आहे हा बघा, याला आपण म्हणतो ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक कोऑपरेशन. ही एक काय म्हणता येईल आपल्याला युनायटेड नेशन ऑर्गनायझेशन नंतरची 2 नंबरची मोठी ऑर्गनायझेशन आहे. यामध्ये काय येतं, हे जे ग्रीन कलरचे तुम्हाला काय म्हणता येईल
देश त्या ठिकाणी दिसून येतो ते याच्यासाठी बनलेले आहेत की कलेक्टिव्ह व्हॉइस ऑफ द मुस्लिम वर्ल्ड. जर मुस्लिम राज्य किंवा मुस्लिम राष्ट्र त्या ठिकाणी असेल त्याच्यासाठी आवाज उठवण्यासाठी हे एक ऑर्गनायझेशन त्या ठिकाणी आहे आणि त्याचंच नेतृत्व करण्याची संधी सुद्धा पाकिस्तानला मिळालेली आहे. सोबत हे सुद्धा कारण आपल्याला लक्षात येईल. येते लक्षात. त्यानंतर कारण नंबर 4 काय आहे तर अमेरिकेसाठी प्रॉक्सी डिप्लोमसी. काही न्यूज आपल्याला त्या ठिकाणी बाहेर येत होत्या की अमेरिकेने काही डेलिगेट्स पाकिस्तानला पाठवलेले आहे की जेणेकरून पाकिस्तानने त्या ठिकाणी निगोशिएट करायला हवं. येते. मग आता अमेरिकेची ही प्रॉक्सी डिप्लोमसी का आहे तर कारण की अमेरिकेने जर डायरेक्ट कॉन्टॅक्ट इराण सोबत केलेला असता किंवा डायरेक्ट कम्युनिकेशन जर ठेवलं असतं तर ऑफकोर्स अमेरिकेची जी इमेज आहे ती त्या पद्धतीने समोर नसते आली. कुठेतरी अमेरिका माघार घेताना त्या ठिकाणी दिसून आला असता आणि म्हणून आपला मेसेज कन्वे करायसाठी आपलं कम्युनिकेशन एस्टॅब्लिश करायसाठी पाकिस्तानला त्या ठिकाणी समोर करण्यात आलेला आहे. यालाच आपण अमेरिकेने घेतलेली काय प्रॉक्सी डिप्लोमसी आपल्याला त्या ठिकाणी म्हणता येईल. एका देशांमार्फत दुसऱ्या देशाला मेसेज पाठवणे, त्याच्याशी टॉक करणे, त्याच्याशी संवाद घडवून आणणे ही आहे अमेरिकेची प्रॉक्सी डिप्लोमसी. मग कारण नंबर 5 काय आहे तर आपल्याला माहित आहे की 2021 मध्ये अफगाणिस्तान हा एक अनस्टेबल कंट्री म्हणून आपण त्या ठिकाणी बघितलेला आहे. त्या ठिकाणी तालिबान आलेला होता आणि युएसएने काही ट्रूप्स त्या ठिकाणी पाठवले होते आणि मग त्यांच्यामध्ये संवाद घडवून आणण्यासाठी 2021 मध्ये पाकिस्ताननी प्रयत्न केलेले दिसून येतात. ऍज अ फॅसिलिटेटर म्हणून, ऍज अ मीडिएटर म्हणून त्या ठिकाणी पाकिस्तान आपल्याला समोर आलेला दिसून आलेला आहे. पाकिस्तानने आधी अफगाणिस्तान, तालिबान आणि अमेरिका यांच्यात संवाद साधण्यात भूमिका निभावलेली आहे आणि त्यामुळे मध्यस्थ म्हणून त्याची जी काही क्रेडिबिलिटी आहे ती थोड्याशा प्रमाणात आपल्याला पाहायला मिळते. येते लक्षामध्ये. तो त्यामुळे ही काही महत्वाची कारणं आहे ज्यामुळे पाकिस्तान आपल्याला समोर आलेला दिसतोय. पण पाकिस्तान इथे खूप प्रॅक्टिकल अप्रोचने पुढे आलेला आहे. याची काही कारणं जर आपल्याला पाहायची असेल तर बघा की स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ बंद ठेवण्यात आलेला होता आणि क्रूड ऑइलचे जे संकट आहे ते जगावर आलेलं होतं आणि अशातच पाकिस्तानला सुद्धा त्याचा फटका बसलेला दिसून येतो. आणि क्रूड ऑइलच्या जर किमती वाढल्या तर अर्थातच पाकिस्तान हा तेवढा इकॉनॉमिक सस्टेन करणारा कंट्री नाही, सस्टेन करणारा देश नाही आहे आणि त्याचे इम्पॅक्ट तिथल्या नागरिकांना, तिथल्या स्थानिकांवर सुद्धा त्याचा परिणाम होऊ शकतो आणि ती परिस्थिती हाताळण्यासाठी मग पाकिस्तान कॅपेबल आहे का हा सुद्धा पाकिस्तानने विचार केलेला असेल. म्हणून लवकरात लवकर हे युद्ध थांबवावं ही सुद्धा भूमिका पाकिस्तानची त्या ठिकाणी राहिलेली आहे. बघा मग पाकिस्तानने जरी हा प्लॅटफॉर्म प्रोव्हाइड केलेला असला तरी आपल्याला त्या दिवशी माहिती आहे की लेबननवर इस्रायलने अटॅक केलेला होता. याचं कारण बघा की इस्रायलला मग हा पाकिस्ताननी जी भूमिका घेतलेली आहे ती मान्य आहे का तर इस्रायलचे जे डेलिगेट्स आहेत त्यांनी काय म्हटलेलं की हम पाकिस्तान को विश्वसनीय प्लेयर नहीं मानते. मेरा मानना है की अमेरिका ने अपने कारणों के लिए पाकिस्तानला काय केलेलं आहे पुढे ठेवलेलं आहे. सो ही सुद्धा एक महत्वाचं आहे. मग पाकिस्तानची तेवढी क्रेडिबिलिटी इस्रायलसाठी आहे का हे सुद्धा बघणं आपल्यासाठी खूप आवश्यक आहे. मग यामध्ये बघा की नेमकी भारताची भूमिका काय असली पाहिजे. अर्थातच पाकिस्तान जर आपल्याला न्यूज मध्ये दिसत असेल, तो जर समोर आलेला दिसत असेल आणि तो जर नेतृत्व करताना दिसत असेल तर भारताच्या डिप्लोमसीसाठी ही म्हणजे तितकीशी चांगली गोष्ट आपल्याला म्हणता येणार नाही. पण तरी सुद्धा भारताची भूमिका ही शांततेचीच असायला पाहिजे. बघा इथे इंडिया सपोर्ट्स ऑनगोइंग एफर्ट्स टू स्टॉप वॉर हे कोणी म्हटलेलं आहे आपले जे भारताचे परराष्ट्र मंत्री आहे जयशंकर यांनी ते म्हटलेलं आहे. कारण जेव्हा वॉर मध्ये कुठले देश इन्व्हॉल्व असतात आणि त्याचा जगाला फटका बसत असतो तो फटका आपल्या भारत देशाला सुद्धा बसणारा असतो. म्हणून लवकरात लवकर हे युद्ध थांबवणे हे भारतासाठी सुद्धा खूप महत्वाचं आहे. इथे शशी थरूर यांनी सुद्धा म्हटलेलं आहे की व्हेन इट कम्स टू इराण वॉर पीस इज अवर इंटरेस्ट टू. हे सुद्धा या ठिकाणी म्हटलेलं आहे. म्हणजेच भारताची सुद्धा सकारात्मक भूमिका त्या ठिकाणी दिसून येते. तो या पद्धतीने आपण बघून घेतलेलं आहे की पाकिस्तानच नेमका का समोर आलेला आहे, त्याची काय कारणे आहेत हे आपल्या लक्षात आलेली आहे. येते लक्षात. तो बघा की याच अनुषंगाने आम्ही समर्पण बॅच या ठिकाणी लॉन्च केलेली आहे ज्यामध्ये कॉम्प्रिहेन्सिव्हली त्या ठिकाणी तुमची तयारी होऊ शकते. यामध्ये काय आहे प्रिलिम्स, मेन्स प्लस आन्सर रायटिंग वर फोकस करण्यात येतो. जसं की उत्तर लेखनामध्ये आपल्याला माहिती आहे की मल्टी डायमेन्शनल अप्रोच आपण त्या ठिकाणी पाहिजे असते.
सो या व्हिडिओमधून आपण डिस्कस केलेल्या याच पद्धतीचं तुम्हाला त्या ठिकाणी गायडन्स होणार आहे. सो नक्की तुम्ही या समर्पण बॅचला जॉईन करू शकता. निलेश सर, विवेक सर, दीपक सर आणि अभिलाष सर सोबत मी सुद्धा या टीम मध्ये असणार आहे. तुम्हाला जर या बॅच साठी एनरोल करायचं असेल तर ऍडमिशन साठी तुम्हाला हा नंबर दिलेला आहे. तुम्ही या नंबरवर अकॅडमीच्या नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता आणि या बॅचला जॉईन करू शकता. सोबतच या जर पीपीटी तुम्हाला लागत असेल सो या टेलिग्राम चॅनलला तुम्ही एओनाइसच्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करू शकता. निश्चितच हा टॉपिक आपल्या लक्षात आलेला असेल. तुम्हाला कसा वाटला मला निश्चितच तुम्ही कॉमेंट सेक्शन मध्ये सांगा. अजून असे आपण नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येणार आहे ज्यामुळे आपली एक जी समज आहे ती डेव्हलप होण्यात मदत करेल आणि जगात काय सुरू आहे याची सुद्धा इन्फॉर्मेशन आपल्याला त्या व्हिडिओच्या माध्यमातून अवेलेबल होईल. सध्या इथेच थांबूया.